पार्थ सर, आपल्याला एका क्लायंटचा कॉल आला होता आणि त्यांना एक डाऊट होता की त्यांच्याकडे एक सीए फ्रेंड पण आहे, तर ते त्यांना थोडं फायनान्शियली ऍडवाइस पण करतात. ओके. पण मग फायनान्शियल ऍडवायझरची खरंच गरज आहे का? प्रणव, बघ, सीए आणि फायनान्शियल ऍडवायझर हे टोटली दोन गोष्टी वेगळ्या असतात. सीएचा मेजर रोल कुठे असतं? बॅलन्स शीट मेंटेन करणं, जीएसटी भरणं, त्यानंतर आयटीआर भरणं, ऑडिटिंग करणं, असे वेगवेगळे टेक्निकल बेस्ड गोष्टी असतात ज्याच्यात सीए एक्सपर्ट असतो. त्यांचा करिक्युलम मध्ये पण शेअर मार्केट हा टॉपिक असतो, पण इन्व्हेस्टमेंट मध्ये खूप डीप डाईव्ह जो फायनान्शियल ऍडवायझर करतो रिअल लाईफ मध्ये कसं इम्प्लिमेंटेशन करायचं तसं सीए करत नाही. तर त्यांच्याकडून तुम्ही ऍडवाइस घेऊ शकता, पण त्यांच्या एक्सपर्ट फील्ड मध्ये घेऊ शकता. तर तुम्हाला जर का फायनान्शियल प्लॅनिंग करायची आहे, तुम्हाला गोल सेटिंग करायची, तर फायनान्शियल ऍडवायझर हा बेटर राहील. आता हे मी काय बोललो, 10% सीए कदाचित तुम्हाला प्रॉपरली गाईड पण करू शकेल, पण 90% लोकांचं मी तुम्हाला सांगतोय की सीएचं काम वेगळं असतं आणि फायनान्शियल ऍडवायझरचं काम वेगळं असतं. तर फायनान्शियल ऍडवायझरला त्याचं काम करू द्या, सीएला त्याचं काम करू द्या. त्यांच्याशी एकदा क्लायंटशी बोलून बघ, सगळं काही त्यांना जर का व्यवस्थित गायडन्स भेटत असेल तर नो प्रॉब्लेम, दे कॅन कंटिन्यू. आणि जर का आपल्याकडे यायचं असेल तर माझी अपॉइंटमेंट बुक करून टाक. ओके, थँक्यू सर.